Hello, this is my artifact episode number 1835. आजची तारीख आहे 24 तारीख असेल आजची 25 तारीख 25 फरवरी 2020. वाजले आता 10:30. ऍक्च्युली मी आज सकाळी ऑफिसमध्ये गेलो. ओके, ऑफिसमध्ये टेस्ट सुरू आहे. गेले 2 महिन्यापासून प्रोजेक्ट नाही आहे, तर अशीच काही प्रॅक्टिस टेस्ट वगैरे समथिंग सुरू आहे ऑफिसमध्ये. आता मी ऑफिसच्या गोष्टी तर करत नाही ते, बट घरी आल्यानंतर मी माझी स्क्रिप्ट खतम करणार होतो. मी म्हणजे जे शॉर्ट फिल्म आहे त्याची मी स्क्रिप्ट खतम करणार होतो, तर मी सुरू केलं काम. बट नंतर मी खूप जास्त थकल्यासारखं फील करून आलो होतो. सो आय वेंट टू स्लीप. 6:30 वाजता वगैरे झोपूनच गेलो, तर 9:30 वाजता उठलो. 9:30 उठल्यानंतर मग डब्बा आला होता. मग कपडे इस्त्री करायचे होते, सो कपडे इस्त्री केले. आता सांगू मी आता कोणता विचार करतो. आता मी हा विचार करत होतो की जेव्हा मी युएनच्या जनरल असेंब्लीमध्ये भाषण देईन अबाउट वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट बद्दल. भाषण म्हणजे एक प्रकारे की आपल्याला युनाइट होणं का महत्वाचं आहे. ओके, याच्यासाठी मी भाषण देईन. ओके, लेक्चर म्हणजे खूप मोठं लेक्चर वगैरे नाही आहे. आणि तिथे वोटिंग घेईल की या गोष्टीला अजून जास्त बेटर वेने अंडरस्टँड करण्यासाठी एक युएन मध्ये एक कमिटी तयार करावी. ओके, ज्याचा फक्त एवढाच आहे का जस्ट बेटर अंडरस्टँडिंग करते कशाप्रमाणे का करू शकतो. सो मी याच्याबद्दल विचार करत होतो, काय तो खरंच एक प्रकारे पूर्ण वर्ल्ड एकत्र करू शकतो. म्हणजे यू आर दॅट पर्सन. म्हणजे मला माहिती आहे हा काफी युनिक थॉट आहे आणि नो वन विल थिंक अबाउट इट. त्याच्यामध्ये जर कोणी विचार केला असेल तरी एक प्रकारे बाय असंच विचार करला असेल की या उद्देशाने की इट्स अ फॅन्टसी थिंग. बट मला असं वाटतं इट्स अ ऍक्च्युअल थिंग. म्हणजे लाईफ मध्ये अशी कोणती गोष्ट आहे नाही जी आपण करू शकत नाही, आणि आपण अनबिलिव्हेबल गोष्टी पण बिलिव्हेबल करून दाखवल्या आहे. वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट काही खूप मोठी अशी गोष्ट नाही आहे. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की काही जण याच्यामध्ये राजी होणार, काही नाही होणार. सो आय डोंट नो. बट या मला असं वाटतंय की आम दॅट पर्सन. कारण मी खूप चांगल्याने विचार करतो. आय जस्ट थिंक अ लॉट. ओके, मी प्रत्येक पॅरामीटर थ्रू विचार करतो, ना की एक सिंगल सब्जेक्ट थ्रू. मी गोष्टी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो की व्हॉट इज द ह्युमन ऍडव्हान्टेज अँड व्हॉट इज द फ्युचर ह्युमन ऍडव्हान्टेज. फ्युचर ह्युमन ऍडव्हान्टेज म्हणजे काय की समोर जे होणाऱ्या पिढीला कोणती गरज आहे आपली. ओके, पण आता आपली काय गरज आहे, कोणते गेम्स चालतात पॉलिटिक्स मध्ये वगैरे वगैरे. सो ऑल दीज थिंग्स मला असं वाटते की मी हे अंडरस्टँड करू शकतो आणि मी एक बिकम अ बेटर दुनिया क्रिएट करू शकतो. आय थिंक तुला असं काय स्पेशल वाटते व्हाय? कारण सांगू आता ही जी गोष्ट आहे ही तुझी डोक्यातली फॅन्टसी तर नाही आहे. ओके,
कारण तू याला आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड करताय आणि आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड करताय दॅट मीन्स की या गोष्टीची काही ना काही व्हॅल्यू आहे. ओके, सांगू कोणी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत नाही. नो वन विल डू दॅट. खूपच कमी जण असेल, बहुतच कमीच असेल आणि त्या बहुत कमी लोकांपैकी मी एक आहे जो एक आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे. मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो दॅट मीन्स की माझी काही ना काहीची व्हॅल्यू आहे ना. मी हे कशामुळे करत आहे, का करत आहे, हे मीच का करत आहे, बाकी लोक का नाही करत आहे. मलाच का एवढी गरज आहे की मी रोज आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो आणि बाकी कोणी करत नाही वगैरे वगैरे. तर कारण तुझ्यामध्ये काही ना काहीतरी स्पेशल आहे ना. दॅट्स वाय यू आर डुईंग समथिंग. हा विचार नको करू रो की बाकीचे पण लोक आहे, बाकीचे. सांगते वन थिंग इज दॅट बाकीचे असे कोणीच नाही लिटरली. म्हणजे ज्या वेळी मी स्वतःसोबत कनेक्ट होतो आय डोंट थिंक कोणी असं दुसरं कोणी व्यक्ती कोणी स्वतःसोबत कनेक्ट होते. म्हणजे खूप सारे असे वेज आहे जे थ्रू आपण स्वतःसोबत कनेक्ट होतो. एक ध्यान केल्याने किंवा चुपचाप बसून राहिल्याने किंवा म्हणजे खूप लेंदी प्रोसेस आहे. आय जस्ट टॉक टू माय सेल्फ अँड इट इज रिअली इम्पॉर्टंट. आय डोंट नो, म्हणजे मला अजूनपर्यंत फारसं क्लिअर नाही माहिती आहे. अजून पण काही लोक असतील दे आर समथिंग, बट मला एवढं माहित आहे की माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडची व्हॅल्यू आहे, माझी व्हॅल्यू आहे. इव्हन समहाऊ जर मी तो पर्सन नाही बनत आहे जो मी विचार करतो की ॲज अ पूर्ण युनाइट द वर्ल्ड करेल, बट मी एक फिल्म मेकर आहे आणि हे तुम्हाला माहित आहे. आणि मी या गोष्टीवर प्रयत्न काय काम पण करून राहिलाय. सो समोर जाऊन या गोष्टीची व्हॅल्यू आहे असं मला वाटतं आणि दॅट इज इम्पॉर्टंट. तुला असं वाटत नाही का तू जर पूर्ण दुनियाला एकत्र करशील तर यू आर समथिंग रिअली गॉड किंवा एक प्रकारे एंजल वगैरे. मी एक एक्झाम्पल तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, मानून घे की एक गटर आहे. ओके, आणि मला गटर साफ करायचा आहे. सो व्हॉट वुड आय डू. तर मी काय करतो की मी गटरमध्ये जातो. ओके, मी माझे हातपाय खराब करतो. माझ्यापाशी काही टूल आहे, माझ्यापाशी फावडा आहे. फावड्याने मी पूर्ण खराब जे काही आहे ते काढतो, बाहेर काढतो. पन्न्या प्लास्टिक वगैरे बाहेर काढतो. पाण्यासाठी रस्ता फ्लो करतो. तर मानून घे की हे जे गटर आहे हे पूर्ण दुनिया आहे. ओके, आता आपल्या मनात एक गटर बद्दल अशी फारशी काही खास फिलिंग वगैरे नाही आहे. म्हणजे तो एक गटर आला, तो एक माणूस आला, त्यांनी गटर साफ केलं आणि तो चालला गेला. तर आपण काही त्याच्याबद्दल फारसं अप्रिशिएट करत नाही. तो त्याचं काम करतो, त्याला त्याचा रोजगार भेटतो, दॅट इज ओके. आणि आपल्याला माहित पण नाही का तो कोण आहे काय. ओके, मानून घे की हे जे गटर आहे ना हे पूर्ण दुनिया आहे. ओके, आणि मी आता याच्यात उतरलो आणि याला साफ करण्यासाठी. तर बाहेरच्या म्हणजे गटाराच्या बाहेर असलेल्या लोकांसाठी फारसा फरक पडत नाही. म्हणजे गटाराच्या आतमध्ये असणारे लोक आहेत त्यांना फरक पडेल. त्यांना फरक पडेल. त्यांनी दुनिया चेंज करून टाकली. त्या गटारामध्ये फसलेले ते छोटे छोटे किडे प्लास्टिकमुळे ते दबून राहिले होते, मरून राहिले होते. हा माणूस आला आणि ते प्लास्टिक पूर्ण बाहेर काढलं. तर त्यांच्यासाठी पूर्ण दुनियाच चेंज झाली ना. तर त्या किड्या मकोड्यांसाठी नाही का तो व्यक्ती एक प्रकारे गॉड असं त्यांना असं वाटते. बट ऍक्च्युअली ही वॉज जस्ट अ मॅन. ही वॉज जस्ट अ मॅन. ही वॉज नथिंग ॲट ऑल. सो ट्राय टू कम्पेअर इट. की मानून घे की मी असा फारसा विचार करत नाही की व्हॉट पीपल थिंक अबाउट मी का जेव्हा मी असं काही करशील तर मी एक प्रकारे गॉड किंवा एंजल वगैरे. नो नो नो, इट्स समथिंग रिअली डिफरंट.
म्हणजे कोणी ना कोणी तर गटारात उतरायचं आहे आणि कोणी ना कोणीला त्याला तर साफ करायचं आहे समाव समजे. सो आणि मला असं वाटतं दॅट इज अ डे. आणि मी एकटा नाही करत. इट जस्ट लाईक माझी एक प्रकारे मला असं वाटत होतं की इट वुड बी हॅपन. आणि मी याच्यावर एक प्रकारे असं आणि याच्यावर थोडस एक प्रकारे माझं स्वतःच एक प्रकारे पोटेन्शियल दाखवलं की आय कॅन डू दॅट. बट इट इज नॉट अबाउट मी. कारण वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी हे काही एक व्यक्तीचं काम नाही. कारण दुनियामध्ये राहणारे लोक म्हणजे मी एकटा नाही आहे. याच्यामध्ये करीब बिलियन्स ऑफ पीपल्स राहतात. बिलियन्स ऑफ पीपल म्हणजे कॅन यू इमॅजिन हा शब्द सांगण्यासाठी जेवढा सोपी आणि जेवढा इझी आहे तेवढाच काउंट करण्यासाठी तेवढाच कठीण आहे. इट वॉज आणि हे लिटरली नाही का मी जे म्हणतोय ना इट वॉज सुपर इझी. म्हणजे बहुतच इझी आहे. येस बट दॅट इज समथिंग. याचं मिनिंगच इतका मोठा आहे की बहुत जास्त आहे. विचार करून घेतलं गेलं तर करीब 13 बिलियन पीपल इज लिव्ह इनसाइड दिस प्लॅनेट. सो 13 बिलियन पीपलला सगळ्या लोकांना सांगाल ना की बाबू तुला काय करायचं आहे, तुला काय करायचं आहे, व्हॉट यू हॅव टू डू, व्हॉट यू हॅव टू नॉट टू डू. सो हे जे प्रोसेस आहे इट वॉज टू मच. आणि दिस इज समथिंग रिअली वे इवन बिगर दॅन युअर एक्सपेक्टेशन. येस वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट हे खूप मोठं काम आहे. आणि वन थिंग इज दॅट की या दुनियामध्ये प्रत्येक लोक डिफरंट आहे. दॅट इज अ थिंग. कारण म्हणजे कसं आहे की प्रत्येक डिफरंट म्हणजे काय म्हणजे शकल सुरत नो इट्स नॉट अबाउट दॅट. इट्स अबाउट व्हॉट दे थिंक अबाउट समथिंग. ओके म्हणजे मानून घे की 1 2 3 4 I knew that and it is correct. But what if I ask a person who's living in the North Korea आणि तो काय म्हणेल, तो म्हणेल की तो त्याच्या भाषेमध्ये म्हणेल. म्हणजे कसं आहे की प्रत्येक पर्सनसाठी 1 2 3 4 नाही राहत. कोणासाठी 2 3 1 4 असतो, कोणासाठी 3 4 1 2 असतो, कोणासाठी 4 3 1 2 असतो, कोणासाठी whatever. इट इज वे ऑफ थिंक. यस आणि कसं आहे की प्रत्येक आता समजा जर मी हा टॉपिक समजा जरी काढला वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट बद्दल वॉट तर याच्यामध्ये म्हणजे फायदा काय म्हणजे समजा जर म्हणलं गेलं तर फायदा काय याच्यामध्ये फायदा सांगू काय काहीच नाही. लिटरली कुछ भी नाही. मी म्हणतो याच्यामध्ये फक्त नुकसान आहे बाकी काहीच नाही. म्हणजे असं नाही की लोकांना असं खूप काही पैसे भेटल किंवा खूप काही वगैरे फ्रीडम भेटल, काहीच नाही. इट वॉज तुमको असं काहीच भेटणार नाही. इट वॉज नथिंग ॲट ऑल. इवन तुमचं नुकसानच होईल. वन थिंग आय एम गोना टेल यू, वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट इट जस्ट लाईक तुमचं नुकसानच होणार आहे. पण याचं मिनिंग काय व्हॉट इज. आता मी याला एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करतो. मानून घे की माझ्यापाशी एक पेपर आहे. ओके आणि या पेपरवर काही मुंग्या आहेत, मुंग्या ॲन्ट्स. ओके तर हे एक्झाम्पल करेक्ट आहे का? ओके ठीक आहे. आपण प्रयत्न करू पाहू याला चांगल्याने करण्यासाठी. मानून घे एक पेपर आहे, पीस ऑफ पेपर. ओके हा एक नॉर्मलसा फ्लॅटचा नॉर्मल पेपर आहे. ओके काही असं फारसं चेंज नाही, नथिंग ॲट ऑल, कुछ भी नाही. पेपर इज नॉर्मल, काही असं एकदम प्रॉब्लेम नाही. छोटे छोटे प्रॉब्लेम आहे, इंटरनल प्रॉब्लेम आहे, बट दे विल सॉर्ट इट आउट. ओके आता मानून घे मला या साधा पेपर प्लेनला एरोप्लेन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो व्हॉट आय हॅव टू डू. तर मी काय करतो, माझा पेपर घेतो, मी त्याला फोल्ड करतो, खालून फोल्ड करतो, दोन साईडनं फोल्ड करतो. इट वॉज लॉट ऑफ द फोल्डिंग केल्यानंतर मी त्याचा एक प्लेन बनवतो. सो व्हॉट इट हॅव डन म्हणजे झालं काय एक्झॅक्टली, झालं काय म्हणजे मी माझी क्रिएटिव्हिटी मी माझ्या कागदामध्ये प्रेझेंट केली. बट
इथे एक गोष्ट अशी झाली का इथे आपण जर कागदाचा पर्स्पेक्टिव्ह घेतला ना तर एक फ्लॅटचा कागद जो नॉर्मलचा कागद होता, नथिंग ऍट ऑल, कुछ भी नाही, तर त्या फ्लॅटच्या कागदाला खूप जास्त तकलीफ देऊन खूप जास्त बेंड मरोड करून त्याला एक बेहतरसा एक पीस ऑफ पेपर बनवला. मला म्हणण्याचा उद्देश हा आहे की जर तुम्ही फ्लॅट मध्ये जात असाल दॅट इज ओके, बट समजा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही उडू शकता, यू कॅन फ्लाय, you just need to some bend yourself or you just need to hurt yourself or something and you just have to practice or doing, त्याच्याने तुम्ही उडू शकता. तर why you cannot? थोडस दर्द होईल, थोडस फील होईल, थोडस whatever, पण त्याच्याने तुम्ही फ्लाय करू शकता ना. इट इज दॅट थिंग, राईट? हे दुनिया पण अशीच आहे ना. It's all over the world. It's just like a flat surface, nothing at all, कुछ भी नहीं. But one world, one nation policy agreement बद्दल होईल काय? Is that thing की आपण सगळेजण सिंगल पेजवर येऊ, दॅट द पीपल. आता सांगू, दुनिया स्प्लिट झाली आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड, अराउंड द कंट्रीज. इव्हन समजा जर मी चायनामध्ये जातो तर इट डज फील्स लाईक दॅट की मी कोणत्या एलियन प्लॅनेटवर आलोय, मी कोणत्या अमेरिकेत जातो तर किंवा इथे जातो तिथे जातो. वाय आय फील लाईक दॅट? म्हणजे डेव्हलपमेंट करण्याचा जो काही प्रोसेस आहे त्याच्या मधातलेच लोक काही डेव्हलप होईल का? जर त्यांच्यापाशी जे लोक आहेत ज्यांच्यापाशी चान्सच नाही आहे ते लोक डेव्हलपच नाही होणार का? जस्ट लाईक दॅट की मी मानून घेईन की आफ्रिकेतली गोष्ट करतो, तर त्याच्यामधले जे काही लोक आहेत दे आर थोडे कमी डेव्हलप आहे ऍज कम्पेअर टू अदर्स, तर त्यांना चान्स नाही आहे का? आणि समजा मी ह्युमनला पण सोडलंय, समजा मी एक प्रकारे ऍज अ ह्युमन स्पीसीसला जरी सोडलाय, तर अदर पण आहे ना, अदर पण असे काही किडे किंवा त्यांना पण एक जगण्याचा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण डेव्हलप करतोय म्हणजे मानून घे की एक सिंगल कंट्री डेव्हलप करतोय सिंगल कंट्रीसाठी, पण समजा जर आपण होल सगळे कंट्री एकत्र येऊन सगळेजण एका पूर्ण वर्ल्डला डेव्हलप करतील तर इट विल बी रिअली मच बेटर. कारण तुम्हाला असं वाटत आहे की दुनिया खूप छोटी आहे, पण दॅट इज नॉट. दुनिया बहुत बडी आहे आणि यामध्ये राहणारे लोक ऍज कम्पेअर टू समजा जर विचार केला गेला ना तर 13.2 बिलियन इज रिअली लेस. इथे मॅक्सिमम कॅपॅसिटी ऑफ द अर्थ वॉज लाईक 53 बिलियन. Right now we are just 2.3 billion. Right now we are just like 14.3 billion. So it is like lot of space. आणि so much things जे गोष्टी होऊ शकते. बस you just need to trust. आणि बहुत काही असे फॅक्टर आहे म्हणजे मी जस्ट एक प्रकारे वरून सांगितलंय. युजली कसं आहे की मी असं अगोदर म्हणलं की वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट तुम्हाला काही फायदा वगैरे आहे नाही, नुकसानच आहे. तर मी हे गलत म्हणलं का सही म्हणलं? इट इज लाईक दॅट की हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. हा माझा पर्स्पेक्टिव्ह. फायदा होणं न होणं हे तुमच्यावर डिपेंड करते. कारण तुम्ही त्या कोणत्या गोष्टीला कशाप्रमाणे सिरियस करता, कशा वेनी तुम्ही स्वतःला डेव्हलप करता. इट इज डिपेंड ऑन यू. इट इज doesn't depend on the anyone or any organization or any government who decides you कि तुम क्या करोगे आगे क्या नहीं करोगे. It is depend on you. वेल आता मी जे बोललोय ना ते एक प्रकारे जस्ट लाईक इंटरव्ह्यू टाईपच बोललोय. म्हणजे समजा माझा कोणी इंटरव्ह्यू घेत आहे तर व्हॉट आय हॅव टू से, व्हॉट आय हॅव टू, म्हणजे मी बोलतो वगैरे खूप चांगलं आहे. म्हणजे वगैरे कशा वेनी एक्सप्लेन करायचं वगैरे वगैरे. अजून आता कशा वेनी काय आहे, कशा वेनी काय होऊ शकते. मला वाटते हा जो रस्ता आहे हा खूप मोठा रस्ता आहे. राईट नाव आपण याच्याबद्दल विचार नाही करत.
कारण ही जी गोष्ट आहे ना ही आपल्या लाईफमध्ये लेवल 5 मध्ये आहे आणि राईट नाव वी आर इन जस्ट लेवल 2. आपण लेवल 2 वर आहे. लेवल 3 वर तर गेलो नाही, लेवल 4 वर पण तर नाही गेलो. लेवल 5 ची जी हे जे आहे ना हे इट्स ऑन द लेवल 5. तेव्हा आपण याच्याबद्दल विचार करू, बट नॉट राईट नाव. काही स्टेजेस वगैरे चॉईस केले माझ्या लाईफचे आणि इट वॉज रिअली इम्पॉर्टंट बिकॉज दॅट मेक्स यू की तुम्हाला का करायचं आहे का नाही करायचं आहे. आज मला 45 एपिसोड खतम करू शकत नाही उठून. आय जस्ट वॉन्ट टू टॉक असं जस्ट टॉक. असं काही फारसं काही हे नाही. आणि युजली मी खूप नॉर्मल भाषेमध्ये बोलून आले, खूप हलक्या भाषेत. तुम्ही पाहताय की माझा जो कॅमेरा आहे इट वॉज लाईक 1 फूट डिस्टन्सवर आहे. ओके, तर मानून घे की जेव्हा मी रेकॉर्ड करीन म्हणजे माझ्या शॉर्ट फिल्मसाठी तर त्यासाठी कशाप्रमाणे म्हणजे एक प्रकारे आवाज राहील. मला मायक्रोफोनची गरज आहे की नाही आहे यासाठी. आणि मायक्रोफोन जरी घेतला तर लावा माईकची गरज लागेल का नाही. लावा माईक जरी असलं इट वॉज रिअली इम्पॉर्टंट. म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे यांनी ते फर्स्ट ऑफ ऑल तुझा आवाज क्लिअर होऊन जाईल. ओके म्हणजे जे काही कॅरेक्टर बोलत आहे इट वॉज रिअली क्रिस्टल अँड क्लिअर दिसेल. ओके, आणि त्यानंतर तू डेप्थ साठी कॅमेरा पण दूर पण नेऊ शकतो. ओके, सो मला वाटते लावा माईक वॉज बेटर ॲज कम्पेअर टू रोड माईक समथिंग. कारण लावा माईक कसं आतमध्ये चेस्ट मध्ये राहतो इट वॉज. कारण बूम माईक तर आपण घेऊ शकत नाही. बूम माईक घेऊ शकतो ना व्हाय नॉट. घेऊ नाही शकत, ऑफकोर्स घेऊ शकतो. एक बूम माईक जरी घेतला आणि दोरून जरी केलं तर आपण त्याचं एक्सटेन्शन घेऊ शकतो. आणि yes, this is it. This is the end. This is my Artifact episode number 1835. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.